नमस्कार. माझ्या भावी शिक्षकांनो. काल आपल्याला ज्या गोष्टीची आतुरता होती, ती गोष्ट पूर्ण झाली. म्हणजेच काल आपला निकाल जाहीर झाला आणि काही आपल्या मधील शिक्षक बांधवांची त्यामध्ये नियुक्ती सुद्धा झाली. म्हणजे त्याचं नाव आलेलं. ठीक आहे. आता आपल्यापैकी काही विद्यार्थी तर लागलेले आहेत. पण ज्या विद्यार्थ्यांचं 1 ते 2 10 मार्काच्या आत ज्या विद्यार्थ्यांना 10 मार्क कमी पडलेले आहेत, असे विद्यार्थी आता बाकी राहिलेले आहेत. तर मित्रांनो, इथे नाराज व्हायचं काहीही कारण नाही. बघा, आजच्या तुम्ही माझ्या थंबनेलमध्ये बघितलं असेल, की अजून 3 राउंड बाकी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ 10 ते 15 मार्कांनी राहिलेला आहे, त्यांच्यासाठी ही संधी आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही, की तुम्ही या भरतीमधून बाद झालेला आहात. तुम्ही बाद झालेला नाही, तुम्ही 100% लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे 5 ते 10 मार्कांनी राहिलेला आहे, अ, असे सर्व विद्यार्थी आणि लागणार आहेत. आणि जे मुलाखतीनंतर ज्यांची शिक्षक भरती म्हणून निवडणूक होणार आहे. जसे की 2 पर्याय होते, विथ इंटरव्ह्यू आणि विथआऊट इंटरव्ह्यू. ज्या विद्यार्थ्यांची विथ इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन होईल, ती यादी सुद्धा फार कमी येणार आहे. हो, खरंच मित्रांनो, ती यादी फार कमी येणार आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो, की ज्या विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम विथआऊट इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होणार आहेत, असे 10 ते 15 मार्कांनी राहिलेले विद्यार्थी आहेत. ठीक आहे. आता काल जी लिस्ट लागली, त्यामध्ये अजून 6,000 जागा बाकी आहे. किती? 6,000 1 ते 5वी च्या. ते कशामुळे बाकी आहेत? अंशकालीन, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, अशी विद्यार्थी त्यांना मिळालेले नाही. आलं लक्षात? त्याच्यासाठी ते 25% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या. आता त्या 25% जागा नॉर्मलमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला पत्र लिहिल्या जाईल शिक्षण विभागामार्फत, की आमच्याकडे अजून इतक्या जागा शिल्लक आहेत, तर त्या आम्हाला सामान्य पद्धतीने भरण्यासाठी परमिशन द्या. ठीक आहे. तर आता तुम्हाला परत प्रिफरन्स जनरेट करावे लागतील का? तर नाही. तुम्हाला प्रिफरन्स वगैरे जनरेट करण्याची काहीही गरज नाही. त्याच जागेवरती तुम्ही आधी जे लॉक केलेले प्रेफरन्सेस आहेत, त्याचवरती आता ही कन्व्हर्टेड राउंडची यादी लागणार आहे. हां, पण महत्त्वाचा प्रश्न असा आहे, ती यादी लागेल कधी? काय? याबाबत एक प्रश्नचिन्ह जर असेल, तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, येणाऱ्या काही दिवसातच हे शक्य आहे. तुम्हाला याच्यासाठी खूप वेट करावा लागणार नाही. हो, मला माहिती आहे काल रिझल्ट लागला, आपण थोडं डिप्रेस झाला आहात, पण डिप्रेस राहण्याची काहीही गरज नाही. तुमच्या बाजूने सर्व होणार आहे. तर फक्त प्रोसेस कशी असते मी तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट सांगतो. बघा, आता जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, ते सुरुवातीला जातील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ठीक आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांचं होते समुपदेशन. ठीक आहे. जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अब्सेंट राहील त्यांची सुद्धा माहिती पाठवल्या जाते पुढे. आणि त्यानंतर होते शाळा निवड. म्हणजे त्याला समुपदेशन असं म्हणतो. समुपदेशनमध्ये काही विद्यार्थी आपल्याला असे आढळतील आता, की जे ऑलरेडी शिक्षक आहेत. त्यांना स्वयं जिल्ह्यात जायचं होतं. परंतु त्यांचा स्वयं जिल्हा न मिळता त्यांना दुसऱ्यांचा जिल्हा मिळालेला आहे. त्यांनी 1 ते 2 ऑप्शन सिलेक्ट केले होते. तो ऑप्शन मिळालेला आहे. परंतु शाळा सिलेक्ट करताना त्यांनी दिलेली जर शाळा म्हणजे खूप आतमधली शाळा जर मिळाली, तर ते लोकं तिथे जॉइन होणार नाहीत. म्हणजे असं म्हणूया आपण, की ते अब्सेंटच कन्सिडर केल्या जाते. म्हणजे ती जागा पूर्णपणे व्हॅकंट झाली परत. तर ठीक आहे. जर आपल्याला ते विद्यार्थी मिळतील प्लस त्यांच्या जागा, जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रेझेंट राहतील नाही आणि त्याच पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जरी प्रेझेंट असतील आणि शाळा निवडच्या वेळी जर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे शाळा मिळाली नाही, तर ते तिथे जॉइन होणार नाही. त्याच्यामुळे त्या सुद्धा जागा होतील क्रिएट. ठीक आहे. एक माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, जे अब्सेंट असतील ते विद्यार्थी, अशा पद्धतीने. मग ह्या सर्वांचा एक सखोल अभ्यास करून एक कन्व्हर्टेड राउंड काढला जातो. आलं लक्षात?
लगेच उर्वरित जागा आहे तर त्याला कन्व्हर्टेड राउंडमध्ये शिफ्ट करणार असं नाही आहे. कारण की सरकारकडे एकच काम करायला परत वेळ नाहीये. तर ते काय करतील, आता सर्वांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील, शाळा निवडू देतील, जे विद्यार्थी अब्सेंट राहतील ते विद्यार्थी आणि ज्या समांतर आरक्षणामुळे आणि काही राखीव जागांमुळे भरल्या गेलेले नव्हते, त्या सर्व जागा त्या आता एकत्र करून परत तुम्हाला संधी आहे. तर मित्रांनो घाबरण्याचं काही कारण नाहीये. आता अजून एक तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो. यानंतर मुलाखत मुलाखत देऊन तुम्हाला जे टीचर बनण्याची संधी आहे त्याची लिस्ट जाहीर होणार आहे. पण ते केव्हा? कन्व्हर्टेड राउंड झाल्याशिवाय नाही. हो. जोपर्यंत कन्व्हर्टेड राउंड पूर्ण होत नाही, तोपर्यंत मुलाखत देणाऱ्या मुलाखत देऊन शिक्षक बनण्याची यादी सुद्धा जाहीर करता येत नाही. तर मला असं वाटतं, की कन्व्हर्टेड राउंड होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि तुम्ही नाराज राहण्याचं काही कारण नाही. येणाऱ्या काही दिवसातच तुमचं परत सिलेक्शन होईल आणि तुम्ही बिनधास्त राहा. आता मी जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, त्यांनी शाळा कशी निवडायची याबद्दल मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि तुमच्यासाठी जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले नाही, त्यांच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन येणार आहे लवकरच, की ज्याच्यामुळे तुमचा सुद्धा फायदाच होईल आणि तुम्ही सिलेक्ट होणार आहे. त्याच्यामुळे चिंता करण्याची काहीही गरज नाही. तर येणाऱ्या काही दिवसातच कन्व्हर्टेड राउंड लागणार आहे. धन्यवाद.